जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। हॅपीनेस या अकाउंटवरून एका शेतकऱ्यांनी कमेंट्स केली आहे की चांदोलमध्ये एक आपले द्राक्ष बागायतदार आहे, त्यांनी त्यांच्या पावसाळी कांद्यामध्ये 3 किलोमध्ये 3 बिघे लागवड केली आणि त्यांचे चुलते आहे त्यांचं 16 किलो बियाण्यामध्ये 1 एकर सुद्धा लागलं नाही। आता हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटणार आहे, मलाही आश्चर्य वाटलं। तर तरी देखील या मित्राचं असं म्हणणं आहे की हे सगळं खोटं आहे, 16 किलो मध्ये 1 एकर का नाही लागू शकत, काही पण तुम्ही खोटं बोलू नका। पहिली गोष्ट महत्वाची मित्रांनो, ही जे तरुण मुलं आहेत, तरुण मुलांनी किंवा ज्यांना शेतीमध्ये फार अनुभव आहे केमिकलचा इतर सर्व तंत्रज्ञानाचा, त्यांच्यासाठी हे खरोखर खोटं आहे। कारण केमिकलवर असं कधी होऊच शकत नाही, किंवा 3 किलो मध्ये 3 बिघे लागवड झाली असं तर कधी होऊ शकत नाही। एखादा एकर तर लागू शकतं, परंतु 1.5 एकर म्हणजे हे शक्य नाहीये। आणि त्याच्या समोरचा शेतकरी त्या ठिकाणी एवढा पाऊस झाला, मागच्या वर्षी माहिती आहे सगळ्यांना 5-6 महिने पाऊस चालू होता, त्या पावसामध्ये त्यांच्या चुलत्यांचं सगळं नुकसान झालं। आता मुद्दा असा आहे की एससीटी वैदिक हे प्रकृती सोबत काम करतं, त्याच्यामुळे जमिनीमध्ये सुपीकता असते, सजीवता असते, त्यामुळे तुमच्या पिकाला त्या ठिकाणी आणखीन जोमदार वाढ मिळते। आणि केमिकल मध्ये हे विरोधात असल्यामुळे ते त्या पिकाला प्रकृती बिघडते, वातावरण बिघडतं, तेव्हा ते त्या पिकाला नाश करतं। तुम्ही हे शक्य अशक्यच्या गोष्टी एससीटी वैदिकच्या बाबतीत करू नये, त्याचा अभ्यास करावा। तुम्हाला विश्वास बसत नाही ही तुमची समस्या आहे, तुम्ही अभ्यास करा, आम्हाला फोन करा, आम्ही त्या शेतकऱ्यांचे नंबर देतो, तुम्ही त्यांना भेटी द्या। एससीटी वैदिकचा जो चमत्कार आहे तो आपल्या शेतामध्ये कसा घडेल ह्याचा विचार करा। तुम्हाला सत्य नाकारून तुमचं कल्याण होणारच नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल की शेतीमध्ये आपल्याला क्रांती करायची आहे, तर एससीटी वैदिकचे जे शेतकऱ्यांनी जे चमत्कार घडून आणलेले आहेत हे सगळे रिझल्ट्स आपण स्वतः अभ्यासा, त्यांचे व्हिडिओचे लिंक घेऊन ते संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपलं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये भर टाका आणि आपली शेती सुंदर प्रकारे करा। धन्यवाद।